Hello guys, welcome back to our YouTube channel Decode Bits. So guys, आजच्या आपल्या जावास्क्रिप्ट पार्ट 16 मध्ये आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट इफ स्टेटमेंट, जावास्क्रिप्ट नेस्टेड इफ स्टेटमेंट, जावास्क्रिप्ट इफ एल्स स्टेटमेंट आणि जावास्क्रिप्ट इफ एल्स इफ स्टेटमेंट. सो बेसिकली आपण जे इफ स्टेटमेंट आहे तर इफ स्टेटमेंट बद्दल आपल्या आजच्या जावास्क्रिप्ट पार्ट 16 मध्ये बघणार आहोत. सो चला सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ जावास्क्रिप्ट पार्ट 16. Let's get started. सो सर्वात आधी आपण बघणार आहोत जावास्क्रिप्ट इफ स्टेटमेंट. इफ स्टेटमेंट म्हणजे काय आणि जावास्क्रिप्ट मध्ये कशासाठी यूज होतं, कशा प्रकारे यूज होतो. सो इफ स्टेटमेंट काय आहे तर एखादी कंडिशन असेल आणि त्या कंडिशन नंतर तुम्हाला एखादा ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट करायचा आहे तर त्यासाठी आपण जनरली इफ स्टेटमेंटचा यूज करत असतो जावास्क्रिप्ट मध्ये. सो इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट अ ब्लॉक ऑफ कोड इफ अ कंडिशन इज ट्रू. जर ती कंडिशन जर ट्रू असेल तरच तो ब्लॉक ऑफ कोड आपला एक्झिक्यूट होत असतो, अदरवाइज आपला जो कंट्रोलर असतो तो बाहेर पडत असतो. So the condition can be a value or an expression. Typically, the condition evaluates to a boolean value which is true or false. So if condition मध्ये तुम्ही इथे स्क्रीनशॉट मध्ये बघू शकता तर if कंडिशन मध्ये म्हणजे if जे स्टेटमेंट आहे हा रिझर्व कीवर्ड आहे जावास्क्रिप्टचा if, आणि या रिझर्व कीवर्ड मध्ये आपण कंडिशन असं दिलं आहे ब्रॅकेट मध्ये. तर ही कंडिशन आपल्याला ट्रू किंवा फॉल्स या दोन व्हॅल्यू रिटर्न करत असते. जर ती सक्सेस असेल तर आपल्याला ट्रू करेल म्हणजे बरोबर असेल तर ट्रू करेल, आणि जर ती चुकीची असेल म्हणजे जर जो रिझल्ट असेल तो चुकीचा असेल तर फॉल्स करेल. फॉर एक्झाम्पल 10 इज ग्रेटर दॅन 20. तर 10 हे 20 पेक्षा मोठे आहेत का तर नाही, ऑब्विसली ते छोटे आहे, मग आपल्याला या ठिकाणी फॉल्स मिळेल. आणि जर 10 इज लेस दॅन 20 असं जर म्हटलं तर आपल्याला ट्रू मिळेल. तर अशा प्रकारे व्हॅल्यू आपल्याला इथे रिटर्न मिळत असते. इफ द कंडिशन इव्हॅल्युएट्स टू ट्रू द इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट द स्टेटमेंट्स. म्हणजे जर आपल्याला या कंडिशन्स हा जो लाईन आहे किंवा हे जे स्टेटमेंट आहे इफ कंडिशन इथे जर आपल्याला ट्रू मिळालं तर हे बाकीचे खालचे जे स्टेटमेंट असतात तर ते स्टेटमेंट काय होत असतात, एक्झिक्यूट होत असतात. आणि जर फॉल्स मिळालं तर ते एक्झिक्यूट नाही होत, कंट्रोलर बाहेर म्हणजे नेक्स्ट त्याच्या इफ ब्लॉकच्या नंतर ज्या काही कोड लिहिलेला असतो किंवा ज्या कोड ऑफ लाईन्स आपण लिहिलेल्या असतात त्या एक्झिक्यूट होत असतात. Okay, so if the condition evaluates to a non-boolean value, JavaScript implicitly converts its result to a boolean value by calling the boolean function. So जर एखाद्या कंडिशनने बुलियन व्हॅल्यू रिटर्न नाही केली तर त्या केसमध्ये बॅकग्राऊंडला काय होतं, बुलियन जे फंक्शन आहे प्रीडिफाईन फंक्शन आहे जावास्क्रिप्टचं, तर ते बुलियन फंक्शन ती जी नॉन बुलियन व्हॅल्यू आहे तिला बुलियन व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करत असतं आणि नंतर आपल्याला रिझल्ट देत असतं किंवा जे काही एक्झिक्युशन असतं ते एक्झिक्युशन होत असतं. इफ द मोर दॅन वन स्टेटमेंट टू एक्झिक्यूट यू नीड टू रॅप देम इन अ ब्लॉक ऑफ युजिंग द पेअर ऑफ कर्ली ब्रेसेस. तर तुम्ही फर्स्ट स्क्रीनशॉट मध्ये जर बघितलं तर आपण सिंपल इफ आणि कंडिशन म्हणजे असं स्टेटमेंट लिहिलंय आणि खालती एक स्टेटमेंट लिहिलंय जे की आपल्याला जर कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला ते एक्झिक्यूट करायचं आहे. तर त्या ठिकाणी आपण कर्ली ब्रेसेसचा यूज केलेला नाहीये, पण जर आपल्याला n नंबर्स ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे असतील इफ कंडिशन नंतर तर आपल्याला मात्र या ठिकाणी कर्ली ब्रॅकेटचा यूज करायचा. तर हा जो तुम्ही सेकंड स्क्रीनशॉट बघताय तर यामध्ये आपण कर्ली ब्रेसेसचा यूज केलेला आहे कारण इथे n नंबर्स ऑफ स्टेटमेंट आपल्याला एक्झिक्यूट करायचे. जर आपल्याला सिंगल स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं असेल तर मात्र कर्ली ब्रॅकेट यूज नाही केले तरी चालतात, पण बेस्ट प्रॅक्टिस इज कर्ली ब्रॅकेट तुम्हाला यूज करायचे. सिंगल स्टेटमेंट जरी असेल तरी कर्ली ब्रॅकेट यूज करा, मल्टिपल स्टेटमेंट जरी असतील तरी कर्ली ब्रॅकेट यूज करा. सो आपण हे जे इफ स्टेटमेंट आहे तर याला आधी ग्राफिकली समजून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण जाऊया आपल्या व्हाईट बोर्डवर. आणि आता सध्या इलेक्शनचा काळ चालू आहे, इलेक्शनचा पिरियड चालू आहे, सगळीकडे इलेक्शनचा बोलबाला सुरू आहे. तर इलेक्शनचं आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत इफ कंडिशन समजून घेण्यासाठी. तर तुम्ही जे स्क्रीनशॉट इथे जे आपले जो व्हाईट बोर्ड आहे तर या व्हाईट बोर्डवर तुम्ही इथे बघू शकता एक वोटिंग सेंटर आहे. इथे एक वोटिंग सेंटर आहे आणि वोटिंग सेंटर मध्ये आपल्यासारखे बरेच लोक जे इंडियन कम्युनिटी आहे किंवा जे भारतीय नागरिक आहेत तर ते वोटिंग करण्यासाठी जात असतात. तर त्या नागरिकांमध्येच एक नागरिक आहे, एक युजर आहे, तर त्याला वोट करण्यासाठी जायचं. सपोज इथे आपण युजर घेणार आहोत. ओके, तर हा एक भारतीय नागरिक आहे किंवा भारतीय युजर आहे. सो त्याला वोटिंग करण्यासाठी जायचं इथे. तर हा काय करेल, हा तर वोटिंग करायला जाईल. इथून आपण त्याला अशी लाईन देऊया.
तर हा वोट करायला जातो. तर इथे वोट करायला गेल्यानंतर इथे काय चेक करतात ते वोटिंग सेंटर मध्ये तुम्ही बघितलं असेल की वोटिंग सेंटर मध्ये आपलं आधार कार्ड चेक होत असतं. तर ते त्याचं इथे आधार कार्ड चेक करतील आणि आधार कार्ड चेक केल्यानंतर तर ते इथे डिसाईड करतील की याला वोट द्यायला जाऊ द्यायचं की नाही जाऊ द्यायचं. कारण आपला वोटिंगचा एक क्रायटेरिया, जर तुम्ही 18 वर्षाचा वर असाल तरच तुम्ही वोट देऊ शकता, अदरवाईज तुम्ही वोटिंग नाही करू शकत. सो इथे त्याचे काय करणार, तर आपण इथे सेम इफ कंडिशनचा वापर करणार आहोत. इफ एज कर्ली ब्रॅकेट मध्ये युजर एज इज ग्रेटर दॅन 18. जर युजरचं एज जे आहे तर ते 18 वर्षापेक्षा जर जास्त असेल तरच युजर काय करू शकतो, हा जो युजर आहे तो वोट देऊ शकतो. अदरवाईज त्याला वोट द्यायचा अधिकार नाही. त्याचं 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तो वोट देऊ शकतो. तर इथे काय चेक करतील, ह्या वोटिंग सेंटर मध्ये ते चेक काय करतील की ह्या युजरचं किंवा हा जो XYZ जो युजर आहे तर त्याचं एज 18 पेक्षा जास्त आहे की कमी आहे. त्या आधार कार्डवर आपली डेट ऑफ बर्थ असते, तर त्याच्यानुसार ते चेक करत असतात, व्हेरीफाय करत असतात. जर त्याचं 18 पेक्षा कमी असेल, या युजरचं एज जे आहे ते 16 आहे. इथे आपण करूया की 16 आहे, 16 इयर्स हे या युजरचं एज आहे. तर याला मतदान करण्याचा हक्क आहे का, वोटिंग करण्याचा हक्क आहे का, नाहीये. तर याला जिथं आपण काय करू, रिटर्न पाठवून देऊ, याला वोट करण्याचा अधिकार नाही. नो वोटिंग राईट्स. तर हा काय होईल, इथनं रिटर्न होऊन जाईल. नो वोटिंग राईट्स फॉर नाऊ, नो वोटिंग. कारण 16 हे 18 पेक्षा कमी आहे. सो ऑब्विसली इथे काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. कंडिशन जी आहे, ही जी कंडिशन आहे, इफ युजर एज ग्रेटर दॅन 18, तर ही जी कंडिशन आहे ती फॉल्स होणार आहे. मग याला आपण काय करणार की इथनं रिटर्न पाठवून देणार आहोत. रिटर्न टू द होम, रिटर्न होम. हे जस्ट फॉर एन एक्झाम्पल आहे. तर म्हणजे याच्या नंतरचे जे काही स्टेटमेंट आहे, आता इथे आपण काय केलं की रिटर्न होम पाठवलं याला, म्हणजे मध्ये तो जाऊ शकणार नाही. इथे सुरुवातीलाच त्याचं एज इथे डोअरलाच जे त्यांचं एंट्री गेट असतं त्या एंट्री गेटवर त्याचं इथे एज चेक झालाय. तर एज चेक झाला त्यामुळे तो मध्ये जाऊ शकत नाही. मग तसंच इफ कंडिशनचं सुद्धा आहे, जर इथे तुमची कंडिशन फॉल्स झाली तर त्या ब्लॉक ऑफ कोड मध्ये कर्ली ब्रॅकेट मध्ये जे काही स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट एक्झिक्यूटच नाही होत. तर ते डायरेक्ट युजर त्या इफ ब्लॉकच्या खाली एखादं ते स्टेटमेंट असेल किंवा एखादा कोड ऑफ लाईन असेल तर तो कोड ऑफ लाईन डायरेक्ट एक्झिक्यूट होत असतं. द सेम एक्झाम्पल आपण इथे या ठिकाणी घेतलाय. युजरचं एज 18 पेक्षा जर जास्त असेल तर वोट देऊ शकेल, जर त्याचं 18 पेक्षा कमी आहे तर तो काय करेल, रिटर्न होऊन जाईल. नो वोटिंग राईट्स, रिटर्न टू द होम. ओके. सो आपण आता ग्राफिकली समजून घेतलं. आता प्रोग्रामॅटिकली सुद्धा समजून घेणार सेम एक्झाम्पल. तर आपण इथे काय करूया, एक व्हेरिएबल घेतो मी आधी, कॉन्स्ट जॉन एज म्हणून एक व्हेरिएबल घेतला. त्याचं एज आपण इथे डिफाइन करणार आहोत. आता आपण काय करूया, 24. आपण ग्राफिकली 16 घेतलेलं होतं, तर आपण इथे काय करूया 24 घेणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला इफ कंडिशन घ्यायची आहे. तर इफ कंडिशन कशा प्रकारे देतो, तर आधी जो रिझर्व कीवर्ड आहे जावास्क्रिप्ट मध्ये इफ, तर त्या कीवर्डला लिहायचा, त्यानंतर पॅरेंथेसिस घ्यायचा आणि जी काही तुमची कंडिशन आहे तर ती कंडिशन या पॅरेंथेसिस मध्ये टाकायचं. तर याला आपण कॉपी करूया, जॉन एजला पेस्ट करूया आणि इथे आपल्याला चेक करायचं आहे जॉन एज इज ग्रेटर दॅन 18. 18 वर्षापेक्षा जो जास्त असेल तर आपण तो काय करू शकतो, वोटिंग करू शकतो. सो आपण इथे कन्सोल डॉट लॉग करणार आहोत, कन्सोल डॉट लॉग. आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण इथे काय करूया, प्रिंट करूया जॉन कॅन वोट, जॉन कॅन वोट म्हणजे जॉन मतदान करू शकतो. याला आपण सेव्ह करूया आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. आणि ब्राउझर मध्ये आपल्याला कन्सोल मध्ये प्रिंट झालेलं दिसेल. तुम्ही इथे बघू शकता कन्सोल मध्ये जॉन कॅन वोट, तर जॉन मतदान करू शकतो. कारण त्याचं एज किती आहे, 24 आहे आणि 18 हे 24 पेक्षा जास्त आहे, मोठे आहे, म्हणून तो मतदान करायला जाऊ शकतो. आता आपण ग्राफिकली जे कंडिशन बघितली की त्याचं एज जर 16 असेल तर तो त्या मधला जे स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूटच नाही होणार, त्याच्यानंतरचा स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. म्हणजे तो इफ ब्लॉक जो आहे तो इफ ब्लॉक एक्झिक्यूट नाही होणार. ओके. सो आता हा जो सिनेरिओ आहे, हा सिनेरिओ आपण प्रोग्रामॅटिकली बघणार आहोत. सो सेम आपण इथे जॉनचं एज काय आधी कन्सिडर केला 24, तर आपण अगेन याचं एज कमी करूया, 16 करूया. त्याला सेव्ह केलं
आणि सेव्ह केल्यानंतर आपण काय करूया, इथे खालती सुद्धा एक कन्सोल घेऊया, कन्सोल डॉट लॉग, आणि इथे हॅलो जॉन जस्ट एवढं प्रिंट करूया. म्हणजे जॉन कॅन ओट जर हे प्रिंट नाही झालं तर आपलं नेक्स्ट स्टेटमेंट जे आहे ते डायरेक्ट प्रिंट होणार आहे. सो याला सेव्ह करूया, जाऊया ब्राउझरवर आणि इथे रिफ्रेश करून तुम्ही बघू शकता तर हॅलो जॉन हे स्टेटमेंट इथे प्रिंट झालेलं आहे. कारण जॉनचं एज किती आता सध्या 16 आहे आणि 16 जे आहे ते 18 पेक्षा कमी आहे, छोटे आहे. तर इथे कंडिशन जी ते फुलफिल नाही झाली, ही फॉल्स आली. या कंडिशनने आपल्याला फॉल्स रिटर्न केलेला आहे, कारण 16 इज ग्रेटर दॅन 18 ट्रू आहे का नाही, इथे फॉल्स झालेला आहे. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे जॉन कॅन ओट हे एक्झिक्यूट नाही झालं आणि ह्या ब्लॉकच्या हा जो इफ ब्लॉक आहे, ह्या इफ ब्लॉकच्या नंतर जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट डायरेक्टली एक्झिक्यूट झालेलं आहे. आणि अशा प्रकारे आपण इथे कन्सोलवर बघू शकतो हॅलो जॉन हे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट या ठिकाणी प्रिंट झालेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही एक इफ ब्लॉक जो आहे तो ब्लॉक किंवा इफ कंडिशन आहे त्या इफ कंडिशनचा वापर करून तुमचा कोड जो आहे तो कोड एक्झिक्यूट करू शकतात. सो त्याचा फ्लो चार्ट जर आपण बघितला इफ कंडिशनचा किंवा इफ स्टेटमेंटचा जर फ्लो चार्ट आपण बघितला तर इथे आपण स्क्रीनशॉट केलेला आहे, लावलेला आहे. तर इफ जॉन एज इज ग्रेटर दॅन 18 तर आधी आपला जो कोड आहे तो स्टार्ट होतो, तर या ठिकाणी आपण स्टार्ट म्हटलेला आहे. त्यानंतर कंडिशन चेक होते इफ जॉन एज इज ग्रेटर दॅन 18 तर जॉनचं जे वय आहे ते 18 वर्षापेक्षा जास्त आहे का, तर ते या ठिकाणी चेक होतं. जर ट्रू असेल तर ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट होतात. म्हणजे हे जे लाईन आहे कन्सोल डॉट लॉग जॉन कॅन ओट ही लाईन या ठिकाणी एक्झिक्यूट होईल जर ह्या कंडिशनने आपल्याला ट्रू रिटर्न केलं तर. आणि या कंडिशनने जर आपल्याला फॉल्स रिटर्न केलं तर डायरेक्ट हा जो कोड आहे किंवा हे जे इफ ब्लॉक आहे, हा जो इफ ब्लॉक आहे तो टर्मिनेट होईल, एंड होईल आणि आपलं नेक्स्ट स्टेटमेंट जे असेल ते नेक्स्ट स्टेटमेंट काय होईल, एक्झिक्यूट होईल. सो अशा प्रकारे तुम्ही फ्लो चार्ट सुद्धा डिफाइन करू शकतात. सो आता आपण बघणार आहोत नेस्टेड इफ स्टेटमेंट. नेस्टेड इफ म्हणजे काय, तर इफ ब्लॉकच्या आत अजून इफ ब्लॉक. सो इफ इट्स पॉसिबल टू यूज इफ स्टेटमेंट इनसाइड द अनदर इफ स्टेटमेंट. तर इथे एक एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे की जॉनचं एज आपण चेक केलेलं आहे आणि जॉनचं एज चेक केल्यानंतर तर तो कोणत्या सेंटरला जाऊ शकतो. वेगवेगळे सेक्टर असतात, वेगवेगळे सेंटर असतात किंवा त्या सेंटरला नंबर प्रोव्हाइड केलेले असतात. तर त्या सेंटरवर तो जात असतो सेक्टरनुसार. सेक्टर 1 मध्ये असेल तर तो XYZ सेंटरवर जाईल, सेक्टर 2 मध्ये राहत असेल तर तो ABCD सेंटरमध्ये जाईल. तर अशा प्रकारे सेंटर आपले डिफाईन केलेले असतात. सो आपण नेस्टेड इफचे एक्झाम्पल करून बघणार आहोत. सो सेम कोडला आपण काय करूया, कॉपी करूया. याला मी सध्या कमेंट करतो आणि नेक्स्ट लाईनला अगेन पेस्ट करूया. ही लाईन पण आपण इरेज करून टाकूया, रिमूव्ह करूया. आणि आपल्याला आता नेस्टेड इफ चेक करायचा आहे. सो अगेन एक व्हेरिएबल घेतो मी इथे, कॉन्स्ट सेक्टर नंबर इज इक्वल टू 10. सपोज त्याचा सेक्टर नंबर जे आहे ते 10 आहे आणि त्याचं एज जे आहे ते 24 आहे. ओके, सो इथे काय चेक होणार, जॉन एज इज ग्रेटर दॅन 18. तर जॉनचं जे वय आहे ते 18 पेक्षा जास्त आहे का, येस 18 पेक्षा जास्त आहे. तर जॉन कॅन वोट, जॉन मतदान करू शकतो. आता मतदान करू शकतो पण कोणत्या सेंटरवर करू शकतो तर ते आपण चेक करूया इथे. इफ सेक्टर नंबर इज इक्वल टू 10 तर 10 त्याचा सेक्टर नंबर जर 10 असेल तर तो कुठे जाऊ शकतो, तर ते आपण इथे प्रिंट करूया. console dot log John want to go MG Road voting center. तर जॉनला कुठे जावं लागेल, त्याचं एज जे आहे ते एज 18 पेक्षा जास्त असेल तर वोट करू शकतो आणि वोट करू शकतो. त्यानंतर त्याचं सेक्टर चेक होईल. तर त्याचा सेक्टर नंबर जर 10 असेल तर तो MG रोडच्या वोटिंग सेंटरला जाऊन वोट करू शकतो. सो इथे आपलं स्पेलिंग चुकलंय, वोटिंग सेंटर. ओके,
सो जाऊया आपला ब्राउझरवर आणि बघूया. तर याला रिफ्रेश करण्याची गरज नाही, तरी रिफ्रेश केलेला आहे आपण. आणि इथे तुम्ही बघू शकता त्याचं एज आपण जे डिफाईन केलेलं आहे त्याचं तुम्ही इथे बघू शकता त्याचं जे एज आपण इथे डिफाईन केलेलं आहे ते 24 डिफाईन केलेलं आहे. तर त्याने ही जी फर्स्ट कंडिशन आहे ती पास केलेली आहे आणि तो मतदान करू शकतो, वोटिंग करू शकतो. त्यानंतर सेकंड कंडिशन आपण या ठिकाणी चेक केलेली आहे की त्याचा सेक्टर नंबर 10 आहे का, 10 आहे का. तर त्याचा सेक्टर नंबर सुद्धा इथे 10 जी कंडिशन आहे ती फुलफिल झालेली आहे, मॅच झालेली आहे. मग त्याचा सेंटर कोणतं असेल तर जॉन वॉन्ट टू गो MG रोड वोटिंग सेंटर. सो जॉनला MG रोड च्या वोटिंग सेंटरला जाऊन काय करावं लागेल, वोटिंग करावे लागेल. त्याला त्या सेंटरला जाण्याची गरज आहे आणि तिथे जाऊन त्याला वोटिंग करण्याची गरज आहे. ओके, सो अशा प्रकारे आपण नेस्टेड इफ कंडिशनचा वापर सुद्धा करून आपले जे स्टेटमेंट आहे किंवा कोड आहे तो एक्झिक्यूट करू शकतो. सो आता आपण बघणार आहोत इफ स्टेटमेंट. आता आपण इफ स्टेटमेंट बघितलं की त्याचं एज जर 18 असेल, 18 पेक्षा जास्त असेल तर तो मतदान करू शकतो. अदरवाइज त्याला आपल्याला सांगायचंय की यू विल कम आफ्टर सम इयर्स अँड वोट इट. तर त्या कंडिशन साठी आपण एल्स ब्लॉकचा यूज करत असतो. ओके, सो इफ द इफ स्टेटमेंट एक्झिक्यूट अ ब्लॉक इफ द कंडिशन इज ट्रू. जर कंडिशन ट्रू असेल तर इफ ब्लॉक एक्झिक्यूट होईल. पण जर कंडिशन फॉल्स असेल सो त्या केसमध्ये इफ ब्लॉक मध्ये कंट्रोलर जातच नाही. आपण आता बघितलं तर त्या केसमध्ये जर आपल्याला काही स्टेटमेंट कोड ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचे असतील तर त्यासाठी आपण एल्स ब्लॉकचा यूज करतो. बट इफ यू वॉन्ट टू एक्झिक्यूट अ स्टेटमेंट इफ द कंडिशन इज फॉल्स यू कॅन यूज द इफ एल्स स्टेटमेंट. तर एल्स ब्लॉकचा आपण यूज करत असतो. तर तुम्ही इथे फ्लो चार्ट सुद्धा बघू शकता. जेव्हा आपलं प्रोग्राम स्टार्ट होतो तेव्हा स्टार्ट झाला, त्यानंतर इथे कंडिशन आपण चेक केली इफ मधली. इफ मध्ये जर आपल्याला फॉल्स मिळाला तर एल्स पार्ट मध्ये गेलेला आहे तो आणि एल्स पार्ट मध्ये जो काही कोड असेल तो एक्झिक्यूट केलाय आणि नंतर त्याने आपला कोड जो आहे तो टर्मिनेट केलेला आहे किंवा एंड केलेला आहे. आणि त्याला जर ह्या फर्स्ट इफ कंडिशन मध्ये ट्रू मिळालं तर त्याने इफ ब्लॉक जो आहे तो एक्झिक्यूट केलेला आहे. सो आपण ग्राफिकली पण इथे समजून घेतलं की जर 16 आहे त्याचा एज 18 पेक्षा कमी आहे मग हा आपला जो आहे तो एल्स ब्लॉक इथे एक्झिक्यूट झालेला आहे. एल्स रिटर्न टू द होम. इफ युजर एज इज ग्रेटर दॅन 18 नो वोटिंग राईट्स आणि एल्स रिटर्न टू द होम. तर आता सेम जो आहे आपलं, सो सेम जे आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन थ्रू समजून घेतलाय ते आपण आता कोडिंग थ्रू पण करून घेणार आहोत. सो अगेन मी हा जो कोड आहे याला आपण करूया कमेंट आणि हा जो वरचा कोड आहे त्याला मी काय करतो, कॉपी करतो आणि नेक्स्ट लाईनला आपण अगेन त्याला पेस्ट करूयात. आणि पेस्ट केल्यानंतर याला मी अनकमेंट करतो. अनकमेंट केल्यानंतर आपण जॉनचं एज जे आहे ते 16च राहू देऊया कारण आपल्याला एल्स कंडिशन इथे चेक करायची आहे. आणि इथे आपण करूया एल्स ब्लॉक आणि एल्स ब्लॉक मध्ये आपल्याला काय हे करायचं आहे की जर त्याचं एज 18 पेक्षा जर कमी असेल तर त्याला एक मेसेज द्यायचा आहे. सो त्यासाठी अगेन आपण इथे काय करूया, एक कन्सोल घेऊया, कन्सोल डॉट लॉग. आणि कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण इथे लिहिणार आहोत सॉरी जॉन यू कांट वोट फॉर नाउ but you will vote after some years. सो असा एक आपण मेसेज ते प्रिंट केलाय. तर आपल्याला इथे आता ते सपोज एक्झॅक्ट इयर सांगायचे त्याला की एवढ्या वर्षानंतर तू वोट करू शकतो. तर आपण काय करूया इथे कॅल्क्युलेशन करू शकतो आफ्टर समच्या ठिकाणी. तर कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण आपल्याला हे बॅकटिक यूज करायचं आणि बॅकटिक मध्ये याला आपण स्ट्रिंग लिटरल म्हणतो. त्या डॉलर साइन आणि कर्ली ब्रॅकेटचा यूज करायचा. या कर्ली ब्रॅकेट मध्ये आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. तर जॉनचे एज किती आहे, 16 आहे. तर आपल्याला 18 मायनस जॉन एज असं करायचं आहे. तर आपल्याला एक्झॅक्ट तिथे त्याचं किती वर्षानंतर तो मतदान करू शकतो ते आपल्याला कॅल्क्युलेशन या ठिकाणी मिळणार आहे. सो आपण याला सेव्ह करूया आणि जाऊया आपल्या ब्राउझरवर. तर त्या आपण बघू शकतो जी फर्स्ट आपली इफ कंडिशन आहे तर ती फुलफिल नाही झाली. इथे आपल्याला फॉल्स रिटर्न मिळालेला आहे.
तर हा जो ब्लॉक आहे इफ ब्लॉक आहे हा एक्झिक्यूट नाही झाला, हा एल्स ब्लॉक जो आहे तो एक्झिक्यूट झालाय. तर एल्स ब्लॉक म्हणजे जे आपण इथे कन्सोलवर प्रिंट केलेला आहे किंवा टाइप केलेला आहे तर ते इथे प्रिंट झालेलं आहे. सो आता आपण बघणार आहोत इफ एल्स इफ स्टेटमेंट. सो बऱ्याच वेळेस कसं होतं की आपल्याला मल्टिपल कंडिशन चेक करायचे असतात, तर त्या केसमध्ये आपण इफ एल्स इफ स्टेटमेंटचा यूज करत असतो. द इफ अँड इफ एल्स स्टेटमेंट एक्सेप्ट अ सिंगल कंडिशन अँड एक्झिक्यूट द इफ ऑर एल्स ब्लॉक अकॉर्डिंगली बेस्ड ऑन द कंडिशन. सो इफ किंवा इफ एल्स जर आपण हे केलं तर ते सिंगल कंडिशन घेता, सिंगल कंडिशन चेक करता आणि जर ते कंडिशनने फुलफिल केलं रिक्वायरमेंट तर अकॉर्डिंगली ते आपला कोड जो असतो तो एक्झिक्यूट होत असतो. बट जर आपल्याला मल्टिपल कंडिशन चेक करायचे असतील आणि एक्झिक्यूट करायचे असतील तर त्यासाठी आपण काय यूज करू शकतो, तर इफ एल्स इफ हे हा जो ब्लॉक आहे तर तो ब्लॉक आपण यूज करू शकतो किंवा ह्या कंडिशन आपण यूज करू शकतो. तर तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये इथे बघू शकतात. सो इथे कंडिशन 1 आहे, एल्स इफ कंडिशन 2, एल्स इफ कंडिशन 3 आणि एल्स. तुम्ही इथे फ्लो चार्ट मध्ये पण बघू शकतात. आपला इथे प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे. कंडिशन 1 इथे चेक होते, म्हणजे ही जी कंडिशन आहे ही कंडिशन इथे चेक झाली. जर ही कंडिशन ट्रू असेल तर हा जो ब्लॉक ऑफ कोड आहे तो ब्लॉक ऑफ कोड इथे एक्झिक्यूट होतो आणि प्रोग्राम एंड होतो. जर फर्स्ट कंडिशन फुलफिल नाही झाली म्हणजे इथे फॉल्स आलं तर कंडिशन 2 चेक होते. कंडिशन 2 चेक झाल्यानंतर ती जर ट्रू असेल तर हा जो ब्लॉक आहे एल्स जो ब्लॉक आहे तो एल्स चा ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि प्रोग्राम एंड होतो. ते सुद्धा नाही झाले म्हणजे कंडिशन 2 सुद्धा फुलफिल नाही झाली तर कंडिशन 3 चेक होते. कंडिशन 3 चेक झाली, तिथे जर फुलफिल झाली, मॅच झाली कंडिशन तर ट्रू झाली, तर एल्स चा जो थर्ड ब्लॉक आहे म्हणजे हा कंडिशन 3 चा जो थर्ड ब्लॉक आहे तर हा तो थर्ड ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि प्रोग्राम टर्मिनेट होतो म्हणजे एंड होतो. जर थर्ड कंडिशन सुद्धा मॅच नाही झाली, इथे आपल्याला फॉल्स रिटर्न मिळालं, तर एल्स जो ब्लॉक आहे लास्टचा जो एल्स ब्लॉक आहे तो ब्लॉक एक्झिक्यूट होतो आणि आपला प्रोग्राम टर्मिनेट होतो. सो याला सुद्धा आपण आधी ग्राफिकली समजून घेणार आहोत आणि नंतर प्रोग्रामॅटिकली करणार आहोत. सो आपण इथे काय करूया की याचं एज तर आपण चेक केलेलं आहे. ओके, सो याला मी कॉपी करतो, थोडं वरती करूया. आपण एक 2-3 सेंटर घेऊया इथे. सपोज हे एक सेंटर झालं, अजून हे एक सेंटर झालं, तर असे मल्टिपल सेंटर्स आपण घेणार आहोत इथे वोटिंग सेंटर. आणि हे एक झालं, तर असे एक 4 सेंटर आपण या ठिकाणी घेतलेले. ओके, सो कोणत्याही सेंटरवर जर तो गेला तर सर्वात आधी काय चेक होईल, इफ युजर एज इज 18 म्हणजे त्या 18 वर्षापेक्षा तो जास्त आहे का. जर असेल तर तो वोट करू शकतो, नसेल तर नाही करू शकत. तर आपण हा जो कोड आहे बाकीचा तर तो थोडा डिलीट करूया आता. तो आपण इथे त्याचं एज चेक केलेला आहे, तर आता त्याचं जे एज आहे तर ते आहे 24. सपोज 24 इयर्स त्याचं एज आहे या ठिकाणी. तर याचं एज चेक झालं, एज चेक झाल्यानंतर आपल्याला इथे काय मिळालेलं आहे, ट्रू मिळालेला आहे. म्हणजे तो काय करू शकतो, ट्रू मिळालेला आहे कंडिशन, तर तो काय करू शकतो, वोट करू शकतो. सो युजर कॅन वोट. ओके, सो युजर वोट करू शकतो. आता युजर वोट तर करू शकतो, पण आता आपल्याला मल्टिपल इफ कंडिशन यूज करायचे आहे, तर मग तो त्याचं सेक्टर चेक केलं जाईल. तर तुझं सेक्टर, त्या युजरचं जे सेक्टर आहे तर ते 1 असेल किंवा 12 असेल तर तो या सेंटरला जाईल, त्या सेंटरला जाईल. तर इथे आपण या सेंटरचे काय करूया, नेम जे आहे ते पण टाकून घेऊया. आता इथे सपोज आहे MG रोड सेंटर. सेकंड जे सेंटर आहे ते आहे RG सेंटर. एक जस्ट डमी नाव देतोय मी त्यांना. थर्ड चे सेंटर आहे तर त्याचं नाव आहे KK सेंटर आणि फोर्थ जे आहे त्याचं नाव आहे JM सेंटर. ओके, सो आता आपण इथे हा जो युजर आहे त्याचं एज तर चेक केलेला आहे, म्हणजे ही जी फर्स्ट कंडिशन आहे आपली ती कंडिशन काय झालेली आहे, फुलफिल झालेली आहे. तर ही जी लाईन आहे आपण या लाईनला थोडं शॉर्ट करूया आणि थोडं आपण याला काय केलेलं आहे, मॅनेज केलेलं आहे. आता ही कंडिशन तर आपली या ठिकाणी काय झालेली आहे, फुलफिल झालेली आहे. तर आता ही कंडिशन फुलफिल झाल्यानंतर आपल्याला अजून एक कंडिशन चेक करायची आहे. सो आपण इथे एक काय करूया, लाईन देतो मी स्ट्रेट. ओके, सो हा इथनं एंटर झालेला आहे.
ओके, सर ही जी फर्स्ट लाईन आहे, फर्स्ट लाईनला ह्या ज्या कंडिशन आहे या कंडिशन फुलफिल करून तो एंटर झालेला आहे. आता इथनं आपल्याला काय चेक करायचं आहे की त्याचा सेक्टर नंबर काय आहे. सो आपण इथे टाइप करणार आहोत इफ सेक्टर नंबर इज इक्वल टू 10, तर तो कुठे जाईल, फर्स्ट याला. इथे आपण त्याचे नंबर पण डिफाइन करून देऊया. MG रोडचा सेंटर नंबर आहे 10, त्यानंतर RG सेंटर जे आहे त्याचा नंबर सेक्टर नंबर आहे 12, त्यानंतर KK जे सेंटर आहे त्याचा नंबर किती आहे, टाकूया 16 सपोज, आणि JM सेंटर जे आहे त्याचा नंबर आहे 24. ओके, सो असं आहे. तर हा युजर जो आहे तर युजरचा सेक्टर नंबर किती आहे, तर आपण ते टाकू सेक्टर नंबर त्याचा जो आहे तो आहे सपोज 16 टाकूया. एज आणि सेक्टर मॅच करायला नको म्हणून आपण इथे केलं 16. तर त्याचा एज जे आहे 24 इयर्स ओल्ड आहे आणि सेक्टर नंबर 16 आहे. तर त्याचं एज तर आपण चेक केलं. आता आपल्याला इफ कंडिशन चेक करायची आहे की त्याचा सेक्टर नंबर किती आहे. तर जर इफ सेक्टर नंबर इज इक्वल टू 10 जर असेल तर तो कुठे जाईल, MG रोड सेंटरला जाईल. तर MG रोड सेंटरला जाईल. जर परत अजून आपण दुसरी इफ कंडिशन इथे चेक करू, इफ और सेम जी इफ कंडिशन आहे याला आपण कॉपी करूया, पेस्ट करूया आणि इथे आपण चेक करूया की तर त्याचा सेंटर नंबर 12 आहे का. जर 12 असेल तर तो कुठे जाईल, तो जाईल समोरच्या या सेक्टरला, RG सेंटरला. जर अगेन आपण चेक करणार आहोत त्याचा जो सेंटर नंबर आहे ते आहे 16. जर 16 असेल तर तो कुठे जाईल, तो जाईल KK सेंटरला. ओके, तर त्याचं असेल 16 असेल तर KK सेंटरला जाईल. आणि त्याचं जर 24 असेल, 24 जर असेल सेक्टर नंबर तर तो कुठे जाईल, तो जाईल JM सेंटरला. तर अशा प्रकारे आपण इफ एल्स कंडिशन चेक करतो. ही झाली इफ कंडिशन. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, एल्स इफ. अगेन इथे आपल्याला काय करायचं आहे, एल्स इफ. आणि इथे अगेन आपल्याला काय करावं लागेल, एल्स. त्याला आपण करूया सेव्ह. तो अशा प्रकारे जो युजर आहे तो काय करू शकतो, जाऊ शकतो. ओके, सो हा जो युजर आहे तर त्याला आपण इथे एज चेक केलेला आहे. एज त्याचा फुलफिल झालेला आहे, 20 इयर्स ओल्ड आहे तो. ऑब्विसली वोटिंग करू शकतो. तर वोटिंग केल्यानंतर ही फर्स्ट कंडिशन पास केल्यानंतर आपण इथे एल्स कंडिशन लावलेलं आहे की त्याचा सेक्टर नंबर, इथे एल्स नाही येणार, इथे फक्त इफ येईल. सो इफ त्याचा सेक्टर नंबर जर 10 असेल तर तो MG रोडला जाईल. एल्स इफ त्याचा सेक्टर नंबर जर 12 असेल तर RG सेंटरला जाईल. एल्स इफ सेक्टर नंबर 16 असेल तर KK सेंटरला जाईल. एल्स इफ त्याचा सेक्टर नंबर जर 24 असेल तर JM सेंटरला जाईल. आणि जर एल्स सगळ्यात शेवटचा पार्ट म्हणजे कोणताच त्याचं फुलफिल नाही झालं तर एल्स शेवटी तो कुठे जाईल, किंवा आपण एक मेसेज इथे देऊ शकतो, युअर सेक्टर नंबर इज नॉट फाउंड. सो अशा प्रकारे आपण एक एल्स पार्ट जो आहे तो पार्ट या ठिकाणी लिहू शकतो. कॉन्टॅक्ट टू द ऍडमिन किंवा जो काही मेन पर्सन आहे इलेक्शन कमिशन मध्ये तर त्याच्यासोबत तो कॉन्टॅक्ट करू शकतो किंवा इलेक्शन कमिशनर ऑफिसर वगैरे त्यांच्यासोबत तो कॉन्टॅक्ट करू शकतो. सर हा झाला आपला एल्स पार्ट, लास्ट पार्ट. तो अशा प्रकारे आपण इफ एल्स चा जो ब्लॉक आहे तो ब्लॉक लिहू शकतो. तर आपण ग्राफिकली समजून घेतलेला आहे. आता आपण कोडिंग करून समजून घेणार आहोत की
जावास्क्रिप्ट मध्ये इफ एल्स इफ चा वापर कशा प्रकारे आपण करू शकतो. सो प्रोग्रामॅटिकली आपण इथे करून बघणार आहोत. सो हा जो कोड आहे याला सुद्धा आपण इथे करूया कमेंट आणि इथे अगेन आपण काही व्हेरिएबल डिफाइन करणार आहोत. सो कॉन्स्ट नेम इज इक्वल टू पीटर, त्यानंतर त्याचं एज कॉन्स्ट एज इज इक्वल टू 24 इयर्स, त्यानंतर कॉन्स्ट सेक्टर नंबर इज इक्वल टू 12 सपोज. तर आता आधी आपण काय करूया त्याचं एज चेक करूया. इफ एज इक्वल टू एज इज ग्रेटर दॅन 18, जर त्याचं वय जे आहे एज जे आहे ते 18 पेक्षा जर जास्त असेल तर तो काय करू शकतो वोटिंग करू शकतो. सो आपण इथे console.log मध्ये त्याचं नाव प्रिंट करणार आहे. सो जस्ट आपल्याला इथे सिंपल नेम लिहायचा आहे. नेम म्हणजेच पीटर कॅन वोट. ओके सर हे स्टेटमेंट आपल्या इथे प्रिंट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला अगेन एक इफ स्टेटमेंट घ्यायचं आहे. हे झालं नेस्टेड इफ. तर या हा जो एक्झाम्पल आहे हे जे एक्झाम्पल आहे यामध्ये आपण नेस्टेड इफ चा पण यूज करणार आहे आणि इफ एल्स इफ चा सुद्धा आपण या ठिकाणी यूज करणार आहे. तर अगेन ह्या नेस्टेड इफ मध्ये आपल्याला चेक करायचा सेक्टर नंबर. सो सेक्टर नंबर इज इक्वल टू 10 जर असेल तर त्याला कुठे जायचं आहे. John need to go MG Road वोटिंग सेंटर. ओके जर त्याचा सेक्टर नंबर 10 असेल तर त्याला जायचं आहे MG रोड वोटिंग सेंटरला. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर आपल्याला अजून एक कंडिशन चेक करायची. त्यासाठी आपल्याला आता इथे घ्यायचा एल्स इफ कंडिशन आणि एल्स इफ कंडिशन मध्ये आपण आता इथे अगेन सेक्टर नंबर चेक करणार आहोत. सो कॉपी आणि इथे पेस्ट. तर त्याचा सेक्टर नंबर जर 12 असेल तर तो कुठे जाईल तर त्या सेक्टरचं नाव आपल्याला इथे प्रिंट करायचं आहे. सो पीटर नीड टू गो सपोज KK रोड वोटिंग सेंटर. अगेन सेम ब्लॉक ऑफ कोड आपण इथे प्रिंट करणार आणि इफ सेक्टर नंबर इज 14 तर JM रोड वोटिंग सेंटर. आणि हे तिघी एल्स इफ चे ब्लॉक जर एक्झिक्यूट नाही झाले किंवा फुलफिल नाही झाले कंडिशन तर शेवटचा एल्स ब्लॉक आपण इथे प्रिंट करणार आहोत आणि त्यामध्ये लिहिणार आहोत console.log sorry Peter your sector number is not found. Please contact to respective person. ओके सो अशा प्रकारे आपण एक मेसेज इथे प्रिंट केला आहे. जर त्याचा नंबर इथे आपल्याला सापडला नाही सेक्टर नंबर तर हा मेसेज प्रिंट होईल लास्टला सॉरी पीटर युअर सेक्टर नंबर इज नॉट फाउंड प्लीज कॉन्टॅक्ट टू रिस्पेक्टिव्ह पर्सन. सो त्याला आपण सेव्ह करूया. इथे त्याचा जे एज आहे ते 24 आहे तर ही कंडिशन ट्रू होणार आहे फुलफिल होणार आहे. तो मध्ये जाईल हा स्टेटमेंट एक्झिक्यूट करेल पीटर कॅन वोट. त्यानंतर इथे चेक करेल इफ सेक्टर नंबर इज 10 तर त्याचा सेक्टर नंबर 12 आहे तर हा जो फर्स्ट इफ ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट नाही होणार. म्हणजे ह्या इफ ब्लॉक मध्ये जे स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट नाही होणार. तो जाईल डायरेक्ट नेक्स्ट एल्स इफ ब्लॉकला. इथे चेक करेल सेक्टर नंबर इज 12 येस इथे त्याचा सेक्टर नंबर मॅच होईल आणि हे जे स्टेटमेंट आहे console.log need to go KK रोड वोटिंग सेंटर आणि हे एक्झिक्यूट झाल्यानंतर तो डायरेक्ट ह्या इफ ब्लॉकच्या बाहेर पडेल. म्हणजे हा जो पूर्ण इफ ब्लॉक आहे त्याच्या बाहेर पडेल आणि याच्यानंतर जर एखादं स्टेटमेंट असेल तर ते स्टेटमेंट इथे प्रिंट होईल console.log आणि इथे आपण जस्ट सिंपल एक स्टेटमेंट लिहूया एंड ऑफ द कोड. बस एवढं एक सेंटेन्स या ठिकाणी आपण प्रिंट करणार आहोत. सो यामध्ये
कोणताही एक ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट झाला तर सगळ्यात शेवटी आपलं हे स्टेटमेंट इथे एक्झिक्यूट होणार आहे. तर आपण सेव्ह केला, जाऊया ब्राउझरवर आणि इथे तुम्ही बघू शकतात. याला मी परत रिफ्रेश करतो. तर पीटर कॅन वोट कारण त्याला फर्स्ट कंडिशन ट्रू झालेली आहे. त्यानंतर त्याला सेक्टर नंबर 12 होता म्हणून 12 मॅच झाला आणि पीटर नीड टू गो के रोड वोटिंग सेंटर. तर या सेंटरला जाऊन त्याला वोटिंग करायची आणि ना आपला जो कंट्रोल आहे तो डायरेक्ट इफ ब्लॉकच्या बाहेर पडला आणि एंड ऑफ द कोड या ठिकाणी त्याने प्रिंट केलेला आहे. सो आता आपण कोड मध्ये थोडा अजून थोडे चेंजेस करणार आहोत. तर हे जे सेक्टर नंबर आहे ते आपल्याकडे 10 आहे, 12 आहे, 14 आहे. तर सेक्टर नंबर आपण 20 घेणार आहोत. याला सेव्ह करूया. तर आपला हा जो एज ब्लॉक आहे हा एज ब्लॉक या ठिकाणी एक्झिक्यूट होणार आहे. सो जाऊया ब्राउझरवर. तुम्ही इथे बघू शकता पीटर कॅन वोट. तर पीटर वोटिंग तर करू शकतो पण त्याचा सेक्टर नंबरच त्यांना फाइंड आउट नाही होत आहे. तो सॉरी पीटर, युअर सेक्टर नंबर इज नॉट फाउंड, प्लीज कॉन्टॅक्ट टू रिस्पेक्टिव्ह पर्सन. तर हे हा जो मेसेज आहे तो मेसेज आपण पीटरला दिलेला आहे आणि आपला जो कोड आहे तो एंड आपण या ठिकाणी केलेला आहे. सो अशा प्रकारे तुम्ही इफ कंडिशन, नेस्टेड इफ कंडिशन आणि एल्स इफ कंडिशनचा वापर करू शकतात आणि तुमचा कोड एक्झिक्यूट करू शकतात. सो हा त्याचा फ्लो चार्ट आहे, मगाशी आपण बघितला. तर अशा प्रकारे आपला जो इफ एल्स इफचा जो कोड आहे तो अशा प्रकारे काय होत असतो, एक्झिक्यूट होत असतो. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आणि आजचा टॉपिक तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपला जो व्हिडिओ आहे, आपल्या जे जावास्क्रिप्टची प्लेलिस्ट आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत, फ्रेंड्स पर्यंत शेअर करा. आणि पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ.